डहाक नावाचा एक प्रकार होता. ते कुंभार समाजाची लोक डहाक वाजवून डहाक गीते म्हणायची. ओके. कुठं राहिलं ते? ते विदर्भात होतं. दशावतार आहे विदर्भात. आपल्याकडे आपण काय गोंधळ आहे, जागरण आहे वाघ्या मुरळीचं. पण हे काय आहे तर त्या लोककलांनी, त्या कलावंतांनी त्याच्यामध्ये काही बदल केले. कारण ह्या कुलाचार म्हणून आहे. हे जसं मंगल प्रसंगी तुमच्या घरात मंगल कार्य झालं तर त्यावेळेला ज्यांचं कुलदैवत जर देवी असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका, तर तिथं गोंधळ घातला जातो. बरोबर. आणि ज्याचं कुलदैवत खंडोबा असेल तिथं ते जागरण म्हणजे वाघ्या मुरळी ह्याचं सादरीकरण होतं. तर तो कुलाचार म्हणून होतो. म्हणजे त्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे. हे खरं म्हणलं तर खंडोबाचं आहे. गोंधळ हा देवीचा आहे. ते एकत्र नाहीये. पण काय झालंय अलीकडच्या काळामध्ये की ते एकत्र सर्रास शब्द वापरला जातो, जागरण गोंधळ. आता मुळात काय होतं की ज्यांच्याकडे कुलदैवत देवी आहे तिथंच फक्त गोंधळ होतो आणि खंडोबा असेल तिथंच जागरण होतं. पण आता होतं काय, आता सातारा जे गाव आहे बघा आपल्या संभाजीनगर जवळ, तिथे जास्तीत जास्त वाघ्या मुरळीच्या पार्ट्या तुम्हाला सापडतील. पण काही मंडळींचं जर कुलदैवत देवी असलं ते काय म्हणतात जाऊन किंवा आम्हाला गोंधळ पण घालायचा आहे देवीचा. मग त्यांना वाटतं ती सुपारी जाऊन नाही देऊ, मग ते म्हणतात आम्ही गोंधळ पण घालतो. मग ते पाट्यात लिहून ठेवतात ते जागरण गोंधळ मिळेल. आणि जे गोंधळी लोक जे आहेत, गोंधळी समाजाचे, तेच गोंधळ घालायचे. अच्छा. हा. पण मग झालं काय की त्यांना वाटतं की आपण जागरण पण करू, दोन्ही मिक्स करून टाकू मिक्स. मग ती जी आलेला जो कार्यक्रम आहे तो जाऊ कशाला द्यायचा, म्हणून गोंधळी पण आज जागरण करू लागले. पण हे वेगवेगळे. मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. आज आपल्यासोबत आहेत एक उत्कृष्ट कलावंत, नाट्यशास्त्र विभाग जे आहे एमजीएम युनिव्हर्सिटीचे, त्याचे एचओडी म्हणायला हरकत नाही. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलावंतांना नाट्य क्षेत्र असेल, अभिनयात कशा पद्धतीने काम करायचं, संगीत क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करायचं, याचं खूप मोठं मार्गदर्शनही मिळत असतं. खरं तर त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जागरण एकांकिका त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाजवलेली आहे. सवाई स्पर्धेत त्यांनी लिहिलेले नाटक असेल, बरगुंडा या नाटकात 6 पारितोषिक सुद्धा भेटलेले आहे. विच्छा माझी पुरी करा या दिग्दर्शन भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. लेखनामध्ये 5 एकांकिका, 4 लघुपट, 3 नाटकांचंही लेखन त्यांनी केलेलं आहे. छत्रपतींची कर्जमुक्ती हे युट्यूबला नाटिका सुद्धा त्यांनी केलं आहे. लढ पोरी लढ हे स्त्री नाटिका, म्हणजे स्त्रियांसाठी मोठ्या प्रमाणात एक मोटिवेशनल नाटक सुद्धा त्यांनी केलेलं आहे. 75 एकांकिका, 20 नाटकांचे दिग्दर्शन सरांनी केलेलं आहे. अशाच सरांबद्दल सांगायचं झालं तर अनेक चित्रपट, जे आटपाटनगर होतं त्याबद्दल बम चिकी बम, सरकती, कावख्याच्या पारंब्या, मुक्काम पोस्ट, कोळशेवाडी, राजकारण गेलं मिशीत, हे तर तुम्हाला माहिती आहे, राजकारण गेलं मिशीत खूप चर्चेतलं असा हा चित्रपट होता. असे अनेक चित्रपट आपण मागं पोस्टर सुद्धा बघू शकतो. तर अशाच राजू सोनवणे सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने नाट्यक्षेत्राचा प्रवास आहे आणि तरुणांनी नाट्यक्षेत्रात यावं का, असे अनेक प्रश्न तरुणांनी विचारले होते. आणि अनेक कलावंत सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत. तर आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने सुरुवात होती आणि कशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. आपल्या नाट्यक्षेत्रातील प्रवासाबद्दल काय सांगाल सर? नाट्यक्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगायचं तर तसं घरामध्ये आमच्या काही वातावरण नव्हतं. अच्छा. हा, म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की घरचे काही त्या क्षेत्रात आहेत असं काही नव्हतं. पण आमचं आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात चिंचोली म्हणून गाव आहे आमचं, लिंबाजी चिंचोली. तर त्या गावामध्ये पूर्वी मेळा नावाचा एक प्रकार होता बघा, जो आता संपुष्टात आलेत जमाय. बरोबर. म्हणजे गणेशोत्सवामध्ये बाल गणेश मेळे हे सादर व्हायचे, म्हणजे आपल्या संभाजीनगर शहरात पण. आणि म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, आत्ताच ज्यांचं नुकतंच निधन झालं अशोक पाटील डोणगावकर, त्यांचा मेळा होता. वऱ्हाडकार डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचा मेळा होता. तर असे बरेच मेळे होते. तसा गावोगावी हे मेळे असायचे. त्या मेळ्यातून लहान मुलांना एक व्यासपीठ मिळायचं आणि मग ते त्याच्यातून त्यांचं सादरीकरण करायचे. तर त्यावेळेला काय फॅड होतं की नवीन जे चित्रपट आहेत त्यातल्या गीतांच्या चालीवर चे गाणे रचलेले असायचे आणि ते छोटे मुलं असायचे, सादरीकरण करतायत ते कौतुक वाटायचं. आणि तेव्हा सोशल मीडिया नव्हता, दूरदर्शनवर एवढे चॅनल नव्हते, त्यामुळे मनोरंजनाची साधनं कमी होती. बरोबर. त्यामुळे लाईव्ह कार्यक्रम पाहायला गर्दी व्हायची, जसं लाईव्ह नाटक, तमाशा, मेळे. तर त्या मेळ्यामध्ये आम्हाला संधी मिळाली लहानपणी. तर आमचे एक डायरेक्टर होते सोनाजी गडपे म्हणून, त्यांनी आम्हाला
आमच्या गावातल्या मुलांचा मेळा असा तयार केला. मग ते त्या गणेशोत्सवात सुपाऱ्या यायच्या. मग ह्या गावात ठेवा तुमचा, त्या गावात. मग ते आम्हाला ट्रॅक्टरमध्ये घेऊन जायचे, कधी टेम्पोनं. खऱ्या अर्थाने ती सुरुवात. अच्छा. हां, पण त्याच्यामध्ये मग गाणे, काही डान्स, थोडे संवाद वगैरे असं अभिनय. तर ही खऱ्या अर्थाने सुरुवात. मग नंतर गावात एक नाट्य परंपरा आमच्या एक 200 वर्षापूर्वीपासून देवीच्या यात्रेनिमित्तानं, पण ती ग्रामीण नाटकं होतात. तर त्यावेळेला ते कलीचा संचार नावाचं एक नाटक होतं. ते पहिलं नाटक की त्याच्यामध्ये मी स्त्री पात्र केलं होतं, एका मुलीचा रोल. अजूनही पुरुष मंडळी स्त्री पात्र करतात ग्रामीण भागात. तर त्यात विमल नावाचे एक कॅरेक्टर मी केलं आणि तिथून पुढे मग त्याची आवड निर्माण झाली. आणि मग आवड निर्माण झाली तर मग पुढच्या शिक्षणाला जसं शहरात आलो, मग कळालं की इथले 1-2 नाटकं पाहण्यात आले. अच्छा. मग कळालं की आपण जरा वेगळंच काही करत होतो. तर मग इथल्या नाटकामधलं आणि ग्रामीण नाटकामधला जो टच आहे त्यात फरक तुम्हाला जाणवला. मग तिथनं कशी सुरुवात झाली की आता समजा आपल्याला बदललं पाहिजे की आपला जो टच आहे ग्रामीण भागातला तोच ठेवला पाहिजे? नाही, निश्चितच बदललं पाहिजे. कारण ग्रामीण लोककला ह्या अस्सल आहेत. बरोबर. त्यांच्यात ते सामर्थ्य आहे. पण ग्रामीण नाटकामध्ये अजून म्हणावं असं शास्त्रोक्त पद्धत नाही आलेली, किंवा ते अजून थोडे बदलायला त्यांना आणखी वेळ आहे. तर ते शास्त्रशुद्ध कसं शिक्षण घेता येईल, तर मग आमच्या कानावर ते नाट्यशास्त्र असे शब्द पडायचे. हां, मग आम्ही काही कॉलेजच्या गॅदरिंगला पाहायला जायचो. हे कसं काय वेगळं करताय, यांचं इतकं छान पाठांतर कसं, सादरीकरण भन्नाट करतात. मग याचं शास्त्र आहे म्हणजे नाटकाचंही शास्त्र असतं आणि विषय असतो. बरोबर. हे तेव्हा कळालं. आणि मग आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्राच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्यावेळेला त्याचे विभाग प्रमुख होते डॉक्टर लक्ष्मण देशपांडे. त्याचबरोबर ते रुस्तुम अचलगाम सर, कुमार देशमुख सर, आलोक चौधरी आणि शशिकांत बऱ्हाणपूर ही दिग्गज मंडळी होती. त्यानंतर मग परत BA पण ऑप्शनल सब्जेक्ट असतो हेही कळालं. तर मग आम्ही SB कॉलेजला BA ऑप्शनल सब्जेक्ट घेतला. तिथं आम्हाला मार्गदर्शन मिळालं डॉक्टर दिलीप घारे आणि प्राध्यापक यशवंत देशमुख सर. तर हे खऱ्या अर्थाने आमचे गुरु. आणि मग तिथून ह्या विषयाकडे किंवा कलेकडं गांभीर्यानं आणि श्रद्धेनं पाहण्याचा एक दृष्टिकोन मिळाला. तुम्ही आता ज्या दिग्दर्शक किंवा ज्या दिग्गज मंडळींची, गुरूंची नावं घेतली, त्यांचा म्हणजे काय काय असा परिणाम तुमच्यावर झाला? जसं की लक्ष्मण देशपांडे सरांचा वराड निघाला लंडनचा, या एक पात्री नाटकामुळं एक पात्री नाटक करण्याची एक आवड निर्माण झाली असेल, त्यांचेही परिणाम म्हणजे तुमच्या जीवनात कशा पद्धतीने बदल घडला? नाही बघा, ते जेवढे मी नावं घेतले ना ते आपापल्या जागेवर एवढे स्ट्रॉंग होती मंडळी. तुम्ही आता अचलखान सर जर म्हटलं तर लोककलेतला बाप माणूस होता. कुमार देशमुख सर आवाजाचा बादशाह होता. प्रत्येकांमध्ये आमचे दिलीप घारे सर असतील, अभिनयातल्या बाबतीतला लवचिकपणा, यशवंत देशमुख सर असतील, तांत्रिकदृष्ट्या जे बॅकस्टेज असतं त्यासाठी आलोक चौधरी सर असतील, बऱ्हाणपूरकर. तर हे आपापल्या जागी इतके श्रेष्ठ होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून काही ना काही जे मिळत गेलं, बरोबर, ते आम्ही खरं शिकत गेलो आणि त्यांचेच आम्ही ते धडे गिरवतोय आज. आणि आणखी एक महत्त्वाचं नाव जे राहून गेले, विश्वास साळुंखे. हे लोकनाट्यातले दिग्गज आणि त्यांच्याकडे आम्ही तालमीत खूप घडलो. विशेषतः लोकनाट्य आणि लोककला याचं कसं सादरीकरण असतं, तमाशे आम्ही पाहिलेले होते, पण तो तमाशा शहरी भागात रंगभूमीवर कसं त्याला हे करता येईल हे साळुंखे सरांनी आम्हाला शिकवलं. सर, आता लोककलेचा विषय निघाला आहे, तर आजच्या काळात लोककलेबद्दल जे लोकांची जागरूकता आहे, बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो मोठ्या प्रमाणात बदललेला आहे. आजचा सोशल मीडिया असेल, टीव्हीचा जमाना असेल, ह्या काळात लोककला अजूनही जिवंत आहे की कशा पद्धतीने त्याचं कार्य चालू आहे? लोककला खरं आहे, कारण ही चिंतेची बाब आहे. कारण त्या जिवंत आहेत म्हणायला, पण त्या सगळ्याच नाही आहेत. बाकीच्या अक्षरशः नष्ट होत चाललेल्या आहेत. म्हणजे आता बघा, डहाक नावाचा एक प्रकार होता. ते कुंभार समाजाची लोक डहाक वाजवून डहाक गीते म्हणायची. कुठं राहिले ते? ते विदर्भात होतं. दशावतार आहे विदर्भात. आपल्याकडे आपण काय, गोंधळ आहे, जागरण आहे वाघ्या मुरळीचं. पण हे काय, तर त्या लोककलांनी, त्या कलावंतांनी त्याच्यामध्ये काही बदल केले. कारण शेवटी काळानुरूप बदल हे होत असतात आणि ते बदल स्वीकारून पण चाललं पाहिजे. त्यांनी काय केलं, मग आजच्या तरुण पिढीला आवडेल असे काही गाणे,
वाद्य तसे त्याच्यात बदल केले, मूळ पारंपरिक गोष्टी बऱ्याच बदलत गेल्या. त्याच्यामुळे ते त्याचा वेदना पण होती असेल लोककलावंताला की अरे वाघ्या मुरळीमध्ये दिमडी वाद्य असायचं, मग डफ आला, आता ते ऑक्टोपॅड वाजवतात, कीबोर्ड वाजवतात, संबळ वाजवतात, संबळ हे फक्त गोंधळातले. तर ह्या गोष्टीनं पण ते टिकण्यासाठी ती मदत झाली. पण आधुनिकतेची जोड घेऊन लोककला मार्गक्रमण करते. सर आता विषय जागरणाचा निघाला, जागरणावर तुम्ही एकांकिका नाटक सुद्धा लिहिलेलं आहे, पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे. तुमचं पुस्तक सुद्धा आहे की बदलता नाट्यप्रवाह. तर याविषयी काय सांगाल की जागरण गोंधळाविषयी अनेक म्हणजे लग्न कार्य झालं की जागरण गोंधळ हमेशा प्रत्येकाच्या घरात आलंच, परंतु अनेक ठिकाणी आता त्याच्यात बदल घडतोय. कॉमेडीमध्ये पहिले जुने जागरण गोंधळचे पाटे 5-5 वाजेपर्यंत चालायचे, आता कुठेतरी 1-2 घंटे चालतात आणि लोकही बोर होतात. म्हणजे याच्याकडे कसं बघतो? कारण ह्या कुलाचार म्हणून आहे. हे जसं मंगल प्रसंगी तुमच्या घरात मंगल कार्य झालं तर त्यावेळेला ज्यांचं कुलदैवत जर देवी असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका, तर तिथं गोंधळ घातला जातो. बरोबर. आणि ज्याचं कुलदैवत खंडोबा असेल तिथं ते जागरण म्हणजे वाघ्या मुरळी ह्याचं सादरीकरण होतं. तर तो कुलाचार म्हणून होतो. म्हणजे त्याला एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे की बा हे केलं नाही तर काहीतरी विपरीत घडेल, अशी त्याच्या मागची एक ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा म्हणा, काही म्हणा. त्यामुळं ती लोककला म्हणून नाही ती केली जात, तिला धार्मिक अधिष्ठान म्हणून केलं जातं. पण त्यानिमित्तानं ती लोककला तर टिकून आहे. बरोबर. आणि बरोबर आहे, आधी जागरण म्हणलं की जागरणच व्हायचं रात्रभर, की ते सकाळपर्यंत चालायचं. बरोबर. आजच्या ह्याच्यात कसं आहे की कुलाचार म्हणून ते करायचं कार्य आहे ना, म्हणून 2 तास 3 तास करू बाबा, तेवढीच देवाची कृपा होऊन जाईल. मग अशा अशानं आज चाललेली. जागरणावर पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे नाटकाचं, आणि खूप त्याच्याबद्दल चर्चाही बरीच झाली की जागरण गोंधळावर एक कशा पद्धतीने नाटक प्रकार बदलतोय, त्याविषयी काय सांगा? जागरण हे खरं म्हणलं तर खंडोबाचं आहे. गोंधळ हा देवीचा आहे, ते एकत्र नाहीये. पण काय झालंय अलीकडच्या काळामध्ये की ते एकत्र सर्रास शब्द वापरला जातो, जागरण गोंधळ. आता मुळात काय होतं की ज्यांच्याकडे कुलदैवत देवी आहे, बरोबर, तिथंच फक्त गोंधळ होतो, आणि खंडोबा असेल तिथंच जागरण होतं. पण आता होतं काय, आता सातारा जे गाव आहे बघा आपल्या संभाजीनगर जवळ, तिथे जास्तीत जास्त वाघ्या मुरळीच्या पार्ट्या तुम्हाला सापडते. पण काही मंडळींचं जर कुलदैवत देवी असलं ते काय म्हणतात जाऊन किंवा आम्हाला गोंधळ पण घालायचा आहे देवीचा, मग त्यांना वाटतं ती सुपारी जाऊन नाही देऊ, मग ते म्हणतात आम्ही गोंधळ पण घालतो. मग ते पाट्यात लिहून ठेवतात तिथे जागरण गोंधळ मिळेल. आणि जे गोंधळी लोक जे आहेत, गोंधळी समाजाचे, तेच गोंधळ घालायचे. अच्छा. हा. पण मग झालं काय की त्यांना वाटतं की आपण जागरण पण करू, दोन्ही मिक्स करून टाकू मिक्स. मग ती जी आलेला जो कार्यक्रम आहे तो जाऊ कशाला द्यायचा, म्हणून गोंधळी पण आज जागरण करू लागले. पण हे वेगवेगळे. आणि माझा फोकस हा फक्त त्या जागरणवर होता, कारण मी लहानपणापासून आमच्या गावी ते वाघ्या मुरळीचे कार्यक्रम पाहायचो. बरोबर. आता तुम्ही फरक बघा, वाघ्या मुरळी म्हणजे जागरणमध्ये स्त्री आहे, मुरळी, गोंधळात स्त्री नाहीये. अच्छा. गोंधळात तुम्हाला कुठे स्त्री दिसणार नाही. ही फक्त गोंधळ हा पुरुष मंडळींनीच सादर करायचा प्रकार आहे. वाघ्या मुरळीचं तसं नाही, त्याच्यात मुरळी आहे. बरोबर आहे. ती मुरळी नाचते बघा, वाघ्या आहे. वाघ्या मुरळी काय आहे तर खंडोबाचे भगत आहे. आणि खंडोबाचे भगत त्यांच्या सादरीकरणातून ते एक प्रकारची खंडोबाची आराधना भक्ती करतात. आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा असेल त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्या घराच्या मंडळींना एक प्रकारचे ते मधली दुवे आहेत. तर ते मी लहानपणापासून पाहिल्यामुळं मला त्या कलेची एक अशी गोडी निर्माण झाली. त्यांचं ते वाद्य, आता पश्चिम महाराष्ट्रात जर तुम्ही गेले तर तिथं फक्त दिमडी आहे, खंजिरी ज्याला म्हणतात, त्याच्यावरच चालतं फक्त. आणि त्या मुरळीच्या नृत्याच्या हे जे आहेत त्या हस्तमुद्र्यावर भर आहे, म्हणजे असं 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 करतात. आता मराठवाड्यात जर तुम्ही आले तर मराठवाड्याच्या वाघ्या मुरळीच्या टीम मध्ये तुम्हाला डफ दिसेल मोठा, तो डफ वाजवतात. आता डफ हा मुळात पोवाड्याचा आहे, शाहिराकडून त्यांनी घेतला. ते मूळ वाघ्या मुरळीचं वाद्य नाहीये, पण स्वीकारलं. आता काळानुसार बदल होत चालले. हाईट म्हणजे आता तर जागरणवाल्यांनी संबळ पण घेतलं देवीचा. आता देवीच्या गोंधळातला संबळ आहे वाद्य, ते आता जागरणवाल्यांनी पण ते, कारण ते जास्त जोरजोरानं वाजतं. आणि यांच्या मुरळ्या आता ज्या आहेत त्या आता लावणीसारख्या नाचतायत. बरोबर. त्यांचे जे ठेके तुम्ही जर पाहिले पदन्यास, तर जसे लावणीतल्या नृत्यांगना करतात का,
तर मागणी तसा पुरवठा, बरोबर, प्रेक्षकांना ते हवंय. ट्रेंड बदलला. तरुण मंडळी म्हणतात काय मुरळी बरोबर नाही नाचत, जरा त्या पार्टीतली लय भारी नाचली, मग त्यांना बोलवा. मग हे म्हणतात त्या पार्टीतली भारी नाचली, हिला बी तू बी जरा मार तसे ठुमके. म्हणजे ते प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार बदल होत चालले. हा, तर हे पण ते जे मूळ पारंपरिक आहे त्याच्यात पण खूप ताकद आहे. बरोबर. म्हणजे अगदीच त्याला तुम्ही फिल्मीपणानं आणता जरी केलं तर तुम्ही रात्रभर ते जागरण पाहू शकता. बरोबर. आणि मग ते त्याची इतकी आवड निर्माण झाली की मग नंतर मी त्याच्यावर एक नाटक लिहिलं. हो, जागरण वा. आणि त्याचे बरेच प्रयोग केले आम्ही. मग त्याच्यात जी खंडोबाची कथा आहे ना, तो वाघ्या काय करतो, खंडोबाची कथा डोक्यात इतकी भिंती त्याच्या की तो ते वास्तवात पण तसं जागायला लागतो. म्हणजे कसं की खंडोबा त्याची पत्नी म्हाळसा आहे. बरोबर. आणि तो एका धनगरीनं बानूच्या प्रेमात पडतो. आणि त्या पत्नीला सोडून तो बानूच्या मागे निघून जातो. खंडोबा गाणे बिणे ऐकले असेल तुम्ही. तर तो जो वाघ्यात ती कथा सादर करताना एका गावात एक हिरोईन येते आणि त्याला तिच्या स्वार्थासाठी मुंबईला घेऊन जातो. आणि हा तिच्या प्रेमात पडतो. याला काय वाटतं, म्हणजे माणसाला सोडून ती बानू कसा गेला देव तसं हिच्याशी आपलं जमन, असं तो भ्रमात जगतो. आणि मग तिथं गेल्यावर त्याचा भ्रम वगैरे हे होतो. असेच ते कथानक आहे. त्याच्यामध्ये त्यातल्या हिरोईनचा रोल जो केला होता आमच्या नाटकात, मला सांगायला आनंद वाटेल की लापता लेडीज नावाचा आता चित्रपट आला होता. आमिर खानची पत्नी त्याची डायरेक्टर होती किरण राव. बरोबर. तो मला तर वाटतं तो ऑस्करच्या वारीत पण गेलेला आहे तिकडे. त्याच्यामध्ये त्या हिरोची जी आई आहे, किंवा 12th फेल नावाचा एक सिनेमा आला होता, त्यातल्या बी त्या हिरोची जी आई आहे तिनं आमच्या सोबत रोल केला होता हिरोईनचा. गीता अग्रवाल तिचं नाव. गीता अग्रवाल. खूप सुंदर असं जागरण ते नाटक पण झाले, त्याला अनेक पारितोषिक मिळाले, एकांकिका पण केली, अनेक स्पर्धेत सवयी नावाची मानाची स्पर्धा मुंबईची तिथं पण केलं. मग मी माझ्या संशोधनाचा PhDचा पण विषय हाच निवडला होता, जागरण उपासना नाट्याचे कसे बदलते प्रवाह. आणि मग त्याच्यावर पुस्तक पण आलं म्हणून माझं. हे खूप सुंदर. आणि त्यानंतर तुमचे 75 एकांकिका झाल्या, वेगवेगळ्या एकांकिका. सर, आता नाट्यशास्त्राचा विषय निघालाय, तर नाट्य प्रकार काय असतात, म्हणजे अनेक लोकांना याबद्दल माहिती. जसं तुम्ही आता खूप सुंदर पद्धतीने सांगितलं, जागरण आणि गोंधळ हा वेगवेगळा प्रकार आहे. पण आजकाल अनेक लोकांना, म्हणजे जवळजवळ 90% लोकांना हे माहिती नाहीये. 10% जुने जाणकार असतील त्यांना माहिती असेल, परंतु आजकाल ट्रेंड बी बदलला आहे, सगळं मिक्सिंग होत आहे. बरोबर. तर तो टीव्हीवरची जी सिरियल असते ना, बरेच जण त्याला नाटक म्हणतात. असं पण ऐकलं. तर याच्यासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम राबवला होता 7-8 वर्षापूर्वी, नाटक आपल्या घरी. आम्ही घरात जाऊन नाटकाचे प्रयोग करायचो, प्रत्येकाच्या घरात. फक्त मागणी काय असायची आमची की त्या समोरच्यांना पण इंटरेस्ट असावा. नाही तर आम्हीच जबरदस्ती आम्ही येतो ना करायला, कारण आम्ही मानधन घेत नव्हतो काहीच. आम्ही इव्हन त्या घरचा चहा पण नाही प्यायचो. अर्थात ते चहा पाजायचे तो भाग वेगळा. आणि घर पुढचा जो बैठकीचा हॉल आहे, मग त्याच्यात ते 10 जण बसू, 15-20 बस एवढे, अर्ध्या जागेत आम्ही करायचो. आम्ही 103 प्रयोग केले. अरे वा. म्हणजे 103 ठिकाणी केलं. त्या नाटकाचं नाव समथिंग मिसिंग. 3च कॅरेक्टर, आम्ही 3-4 जण चाललं जायचो. फक्त समोरच्याची किती इच्छा आहे बघण्याचं, त्याने जर म्हटलंय आमच्याकडे करायचंच या, मग ते शेजार पाजारचे बोलवायचे आणि तो हॉल भरून जायचा. आणि अर्ध्या जागा आम्ही रिकामी ठेवायचो, कारण तिथं आम्ही करायचो. म्हणजे आम्ही काय केलं, प्रेक्षक आणि कलावंत यांच्यातलं अंतरच कमी केलं. आणि नेमकं नाटक काय असतं, म्हणजे नाट्यानुभव त्यांना घरात दिला आम्ही. बरोबर. फक्त तिथं कशाची तांत्रिक साधन जे प्रकाश योजना असते ना, तीच नव्हती. बाकी म्युझिक, नेपथ्य त्यांच्याच घरातलं आम्ही सोफा वगैरे वापरायचो. आणि त्यांच्याच घरातलं किचन हे सगळं वापरून आम्ही म्हणायचो पण हे घर आता 1.5 तासासाठी आमचे. असं म्हणून आम्ही त्याचे प्रयोग केले. पण त्याच्यातून काय आमचा उद्देश होता की एक रसिकता वाढीस लागेल आणि ज्यांना माहित नाही ना नाटक काय ते कळेल आणि ते नाट्यगृहापर्यंत पाहायला येतील. बरोबर. त्यातले अनेक जण नंतर आलेत पाहायला. आणि अनेकांनी असं म्हणायचं की अच्छा असं नाटक असतं. म्हणजे अक्षरशः आम्ही ते दोन्ही हे द्यायचो परिणाम त्यांना, गंभीर, सॅड, विनोद वगैरे सगळं. सर, याच्यामुळं लोकांमध्ये जी जागरूकता निर्माण केली आणि खरंच खूप सुंदर असा हा प्रयोग होता. आता आजकाल जे नाट्य होत आहेत, फक्त संत एकनाथ रंगमंदिर असेल किंवा अनेक ठिकाणी जसं ते सोनार सर आहे ते आयोजन करत असतात, तर याचा कितपत परिणाम, म्हणजे लोक येतात की कसं, रिस्पॉन्स कसा वाटतो? नाही, ते व्यावसायिक नाटक आहेत, ते मुंबईचेच नाटक आहेत.
पुण्याचे पण नाही, मुंबईचेच. कारण व्यावसायिक रंगभूमी ही फक्त मुंबईतच स्थिरावलेली आहे. बरोबर. पूर्वीच्या काळी पण सकाळी 11 वाजेपासून मुंबईच्या नाट्यगृहात प्रयोग चालू होतात. जसे आपल्याकडे चित्रपट चालू होतात, हो. सिनेमा आपण म्हणतो 12चा शो, 3चा, तिथे नाटकाचे शो. पण तसं मुंबई सोडून इतर उर्वरित महाराष्ट्रात नाहीये. म्हणजे तसे प्रयत्न आम्ही इथेही करून पाहिले, पण इथं लोक तिकीट काढून इथलं आहे का नाटक असं म्हणून येत नाही. अच्छा, म्हणजे मुंबईचं आहे किंमत नाही. का, हा प्रशांत दामले का, भरत जाधव आहे, किंवा आता संकर्षण कराडेचा मूळचा, हा परभणीचाच आहे. तर मग हे शेवटी आता व्यावसायिक करताना ना त्यांच्या मागे व्यावसायिक निर्माते उभे असतात ते, आणि व्यावसायिकतेचे गणित वेगळे आहेत. बरोबर. त्याच्यामुळं आणि त्यांचा सोर्स त्याच्यातून मिळतो त्यांना भक्कम. तुम्ही तिकिटाची किंमत बघा ना, 400, 500, फार बाल्कनी जे मागचं ते 300. हा, मग मला सर्वसामान्य प्रेक्षक जाईल का? त्याच्यामुळं आमच्यासारखे नाट्यशास्त्र विभाग जे आहेत शहरातले, ते एकांकिका महोत्सव, नाट्य महोत्सव घेतात आणि ते प्रेक्षकांना विनाशुल्क उपलब्ध करून देतात. म्हणजे इथल्यांची ती सोय होते की ते पाहण्याची जी आहे लोकांना जागरूक, हा, किंवा ज्याला पाहायचे, जर खरा रसिक आहे, किंवा मग राज्य नाट्य स्पर्धा आहे, एक व्यासपीठ आहे शासनाचं त्याच्यात, हा, वर्षातून एकदा. तर त्यावेळेला 15 नाटकं तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सर, नाटकांची काय काय प्रकार असतात? म्हणजे अनेक लोकांना कन्फ्युजन आहे, जसं एकांकिकाचा उल्लेख होतो, त्याच प्रकारे काय काय प्रकार असतात, म्हणजे ते लोकांना नाटकच आहे खरं म्हणलं तर. आता ते 2 अंकी नाटक किंवा मग 1 अंकी नाटक. एकांकिक नाटक म्हणण्याच्या ऐवजी म्हणून त्याला एकांकिका असं म्हटलं गेलं. एका जणाने पात्र, नाही, एका अंकाचं पण पूर्ण कथानक असलेलं, आणि ते किती जणांना करू द्या, ते नाटक 1 तासाचं. 2 अंकी नाटक जसं 2 तासाचं, 3 अंकी 3 तासाचं. तर पूर्वी 5-5 अंकी नाटकं व्हायचे, 5 तासाचे व्हायचे, कारण तेव्हा त्यांना वेळ होता. संगीत नाटक तर 5 तासाचं असायचं, पण त्याच्यामध्ये नाट्यपदं असायची. बरोबर. ते नाटकातली जी पदं आहे ना, गाणी, त्याला वन्स मोर व्हायचा. आणि बघा, आता जर ते नाट्यपद म्हणायला गेले तरुण पिढी समोर, तर ते म्हणून यार मी जातो, म्हणजे उठून जाईल. पण त्यावेळेला ते संपल्यावर प्रेक्षक म्हणायचे की वन्स मोर, पुन्हा होऊ द्या. तर ते 5 तासाचं नाटक सकाळपर्यंत चालायचं, संगीत नाटक. आता संगीत नाटक पण संपल्याच जमाय, पण करतात काही मंडळी, म्हणजे राहुल देशपांडे, जे वसंतराव देशपांडेचे नातू आहे, पण हे मुंबईहूनच येतात. म्हणजे 1-2 संगीत नाटकं चालू आहेत सध्या. परत एकदा मुंबईचाच उल्लेख आला. शेवटी मुंबई आहे, सगळ्याच गोष्टीची राजधानी आहे. आता सध्या मराठवाड्यातले अनेक कलाकार आहेत. तुम्ही चित्रपटात सुद्धा काम केले, मकरंद अनासपुरे सरांसारखे कलाकारांसोबतही तुम्ही काम केलं. तर हा अनुभव कसा होता? आणि अनेक चित्रपटांची दिग्दर्शनाची भूमिका तुम्ही पार पाडली आहे. अनेक मराठवाड्यातले तरुण चित्रपटाकडे येत आहेत, आणि तुमचा हा अनुभव आणि तरुणांसाठी काय प्रेरणा देत आहे? नाही, मी काय केलं, 4 शॉर्ट फिल्म केल्या होत्या आम्ही, की आमच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना थोडं कॅमेरा समोरचं पण ऍक्टिंग कळावं, म्हणून आम्ही काही शॉर्ट फिल्म केल्या होत्या. आणि त्या कमी वेळेच्या असतात, पण त्याच्यातून त्यांना डबिंग कसं करतात, कॅमेऱ्याचा अभिनयाला ते कसं फेस करतात. कारण कॅमेरा समोरचा अभिनय आणि स्टेजवरचा अभिनय यात फरक आहे. स्टेजवर तुम्हाला थोडं लाऊड करावं लागतं, कारण प्रेक्षक दूरवर बसलेला असतो, ऐकू आलं पाहिजे. आणि थोडं ऍक्टिंगमध्ये थोडं लाऊडनेस ओव्हर करावं लागतं, कारण अंगविक्षेप पण दूरपर्यंत दिसले पाहिजे. कॅमेऱ्याचं तसं नाही. कॅमेऱ्यात तुम्हाला चेहऱ्यावरची एक बारीक रेष पण दिसते ना, तर त्याच्यामुळं तुमच्या एक्सप्रेशन, डोळे, या लुक्सवर तुम्हाला काम करावं लागतं. आणि तुम्हाला लाऊड करण्याची गरज नाही, ओरडण्याची गरज नाही. कधी कधी ते डबिंगमध्ये तुमचा श्वासांतला बी आवाज जातो. जे विस्पर मधला जर डायलॉग असेल, की जसं अमिताभ बच्चनचे डायलॉग जर पाहिले, छातीने मैं क्यों, आता हे स्टेजवर जर म्हणलं तर ऐकू जाईल का? नाही जाणार. पण सिनेमामधलं ऐकू येतं आपल्याला पडद्यावरचं, तो काय म्हणला. मिथुन चक्रवर्तीचा लाऊड अभिनय असा, जोरात ओरडून डायलॉग म्हणायचा, तर ते जसं स्टेजवरही चालू शकतं. आता तुम्ही अनुभव म्हटला दिग्दर्शक म्हणून, मी एक मकरंद अनासपुरेंच्या सोबत 3 चित्रपट आणि 1 वेब सिरीज केली. तिथे ॲज अ डिरेक्टर मकरंद अनासपुरे. तर त्यांचा अनुभव तो, म्हणजे तो जुना मित्र आहे. आम्ही सोबतच मुंबईला गेलो. मी तिथे टिकलो नाही म्हणून मी इथं आहे. ते तिथे टिकले आणि काम पण त्यांचं चांगलं आहे.
मित्र म्हणूनही खूप श्रेष्ठ आहे आणि दिग्दर्शक म्हणूनही माझ्या दृष्टीनं तर खूपच उत्तम दिग्दर्शक आहे. खूप चांगलं काम करून घेतो आणि अभिनेता म्हणून तर सर्व महाराष्ट्राला मकरंद अनासपुरे परिचित आहे. त्यानंतर नंदू काळे यांचा एक चित्रपट केला, ते पण दिग्दर्शक आहे. त्यांनी CID सोनीच्या CID मालिकांचं दिग्दर्शन केलेले. त्यांनी सरकती नावाचा सिनेमा केला आणि निलेश खराबेंचा एक सिनेमा केला होता आम्ही, बम चिकी चिकी बम. बरोबर. आणि एक निलेश उपाध्ये म्हणून एक दिग्दर्शक आहे, त्यांचा आटपाट नगर होतं केला. पण आटपाट नगर होतं अजून लागलेलं नाही, रिलीज नाही. आता सध्या कोणते पिक्चर असे पेंडिंग वर आहेत की ज्याची उत्सुकता आहे की आता सध्या वगैरे? मी जे सांगितलं आटपाट नगर होतंय आणि सरकती एक लागेल आणि वेब सिरीज येईल मुक्काम पोस्ट कोळसेवाडी. वेब सिरीज पण आता सुरू झाली. राजकारण गेलं मिशीत, आता जे पोस्टर लागलेलं आहे आणि त्याबद्दलचा अनुभव काय सांगाल की खूप चर्चेचा विषय होता राजकारण? हो, त्याच्यामध्ये मला चांगली लीड भूमिका दिली होती मकरंद अनासपुरे यांनी आणि तो जवळपास 100 चित्रपटगृहात तो महाराष्ट्रभर रिलीज झाला होता मागच्या वर्षी. मग नंतर तो झीनं विकत घेतला, झी मराठी, झी टॉकीज वगैरे. त्यांनी आतापर्यंत 5-6 वेळेस दाखवला तो. अच्छा. त्यामुळे ज्यांचाही पाहायचं राहिलं ते झीवाले कधी टाकतात, मला फोन येतात तुमचा सिनेमा चालू आहे आम्ही पाहतोय वगैरे, आनंद वाटतो. आणि हे मकरंदमुळे अशी संधी मिळाली आणि रोल पण चांगला आहे, माझी भूमिका चांगली. तुमचं कोणता भूमिका होती त्याच्यामध्ये? पुढारी असतो मी गावात. अच्छा. 2 पुढारी असतात. दोन्ही पुढाऱ्याच्या वर्चस्वामध्ये म्हणजे मी सरपंच होईल किंवा समोरचा म्हणायचा मी होईल, पण ती जागा राखीव निघती होईल. अरे, मग ते राखीव प्रवर्गातला ते आपला माणूस शोधतात. मग तिथे मकरंद अनासपुरे सापडतो त्यांना, तो राखीव प्रवर्गातला असतो मग काहीतरी. आणि मग ती कुरघोडी त्याच्यातली राजकारणाची गंमत जम्मत. खरंच खूप सुंदर. त्यानंतर मग परत आम्ही एक मूषक आख्यान नावाचा पण एक केला चित्रपट. त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरेंनी 9 भूमिका केल्या. अरे वा. हा, तुम्ही बघ, 9 रोल आहे, ते सगळे मकरंद अनासपुरे. त्याच्यामध्ये मी सूत्रधार आहे. अच्छा. दिसतो पेट. म्हणजे सर्व तुम्ही करून आणता? हा, नाही, दिग्दर्शक म्हणून मकरंद. अच्छा. तर खूप सुंदर असा चित्रपटाचाही तुमचा प्रयोग आहे, कार्यक्रम आहे. आणि म्हणजे नाट्य क्षेत्र असेल, चित्रपट असेल, पुस्तक असेल, अनेक तरुण आता सध्या नाट्य क्षेत्राकडे येत आहेत, पण नाट्यशास्त्राकडे येण्याचा त्यांचा ओढ थोडासा कमी झाल्याचं मला बघायला मिळतंय. तर याबद्दल काय सांगाल की नाट्यशास्त्राबद्दलचं फ्युचर काय आहे? भविष्यात जर येणारे तरुण असतील त्यांना काय काय त्याचा फायदा होईल आणि फ्युचर काय? कारण की जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या तरुणांना नाट्यशास्त्र असेल, चित्रपटात टिकण्यासाठी मुंबईची वारी करावी लागते. मराठवाड्यात तो प्लॅटफॉर्म, तशी क्षेत्र जसं तुम्ही प्रयोग केले, घरोघरी नाट्यशास्त्राला आवड निर्माण व्हावी असं कार्य केलं, परंतु कुठेतरी मराठवाड्यातल्या तरुणांनी मुंबईत टिकण्यासाठी किंवा इथं वाढण्यासाठी काय काय उपाययोजना आहे आणि तरुणांनी काय काय? बरोबर आहे. कारण आता आजचं तरुण काय झालंय, थोडं सोशल मीडियाच्या जास्त आहारी चाललाय आणि जमाना फार फास्ट फूडचा झालाय. पहिले मजबूत जेवण करत होते लोक, भाकर बिकर सुरून. आता फास्ट फूड, पटकन वडापाव, पिझ्झा, सँडविच असं चाललंय. तर तसं सादरीकरणाचं पण होतंय आणि आजच्या पिढीला पटकन पाहिजे, त्यांना 2 तास नको वाटतं. तुम्ही बघा मोबाईलवर पण ते 30 सेकंदाचा व्हिडिओ पाहतात. त्या 30 सेकंदाचे बी ते पहिले 5 सेकंद बरं आहे का बघतात, नाही तर पुढे सरकवतात, ते लगेच पाहतात, पुढे सरकवतात, बरं असलं तर थोडं वेळ पाहतात. हे जे आलेले आहे ना, तर हे खूप दिवस टिकणार नाही. बघा, प्रत्येक गोष्ट ही संक्रमण अवस्थेतून जात असते. रंगभूमीचाही काळ होता, तमाशाचाही सुवर्ण काळ होता, नंतर परत वाईट काळ आला, परत चांगला आला. तर तसं हे होत राहणार आहे अशा गोष्टी. आजची ही तरुण पिढी, याला वाटतं आपण नाट्यशास्त्राला ऍडमिशन घेतलं की लगेच चित्रपटात काम मिळावं किंवा चहा ब्रेक घेता? 2 मिनिटं राहिलं आपण शूट. बरं, थोडं थांब, घेऊन घ्या ना, थंड होईल. तर आजचा तरुण हा जरा सोशल मीडियाच्या जास्त आहारी चाललेला आहे, पण त्याच्यातून तो बाहेर पडेल, नक्कीच पडेल आणि तो परत आपल्या मूळ अभिजात कला याच्याकडे वळेल. तो चांगलं नाटक पाहिल, चांगल्या गाण्याचे कार्यक्रम ऐकायला जाईल, तो उत्तम मराठी सिनेमे पण पाहिल, लोककलेच्या कार्यक्रमात रस घेईल. हे चित्र पॉझिटिव्ह मला दिसतं येणाऱ्या काळात. आणि जो शिकण्यासाठी येतोय त्याला आज वाटते की आपण पटकन याच्यात गेलं पाहिजे, चित्रपटात, सिरियल, पण इतकं पटकन होत नाही. पटकन गेलं तर पटकन जातं पण. बरोबर. त्याच्यामुळं आणि आता मराठवाड्यात, आता तुम्ही म्हणाल तसं मराठवाड्यामध्ये MGM विद्यापीठाने ही सुविधा सगळ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे. कोणती? की इथं स्कूल ऑफ फिल्म आर्ट पण आहे, जे तुम्हाला पुणे मुंबईला जावं लागायचं, तर ती जरा कमी शुल्कामध्ये तुम्हाला इथे मिळते. म्हणजे इथं फिल्म आर्टचं स्कूल असल्यामुळे तुम्ही, आणि सगळ्यात
त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आमच्याकडं संगीत नाट्यशास्त्र पण आहे, म्हणजे संगीतातली पण डिग्री, गायनातली, नाट्यशास्त्रातली आहे. तर हे सगळं इथं पोषक वातावरण आहे मराठवाड्यात, संभाजीनगरामध्ये. तर त्याचं जे बेसिक शिक्षण इथं घेऊन मग पुढे जावं. बरोबर. कारण मुंबईला जावंच लागतं. बरोबर. तुम्ही जरी किती म्हणलात आम्ही इथं राहून करू वगैरे, नाही होत. तुम्हाला मुंबई हे केंद्र आहे, तिथून तुम्हाला मग सगळीकडे तुम्ही चमकायला लागतं. सर, जसं साऊथ फिल्मचा बोलबाला आजही आहे, जसं हैदराबादला तुम्ही बघितलं की त्यांची इंडस्ट्रीनी बॉलिवूडला टेक ओव्हर केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात आजही कॉपी पेस्ट व्हायला लागले. कुठेतरी नवीन तरुणांनी, आता जसं ओल्ड इज गोल्डची फॅशन आली, तमाशामधनं तुम्ही बघताय की एक ट्रेंड बदलला आहे, म्हणजे पारंपरिक तमाशे वेगळे आणि आताचे तमाशे वेगळे. तर ह्या ट्रेंडकडे कसं बघता? आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की मुंबईला जावंच लागतं, तर अनेक असे तरुण आहेत की जे मराठवाड्यातनं चित्रपट काढतायत, चांगले रिस्पॉन्स बी भेटतोय, याकडे कसं बघता? नाही, मराठवाड्यातून चित्रपट काढतायत, पण ते त्यांचे कुठेतरी फक्त फेस्टिवल पुरता, फेस्टिवलला जातात. हां, मग ते व्यावसायिकचं काय त्याचं, त्यांना त्याच्यातून किती पत नफा तोटा याचा पण विचार करायला हवा ना. तर ते असा फारसा नाही रिस्पॉन्स मिळत. ते व्यावसायिक लेवलवर करायचं असले तर तुम्हाला मग त्या दृष्टीने, जसा साऊथचा जो उल्लेख केला, ते तडजोड नाही करत, कॉम्प्रोमाइज नाही करत. ते काय खर्च यायचा येऊ देतात. मराठी चित्रपट काढायला गेलं की तिथून बजेटपासून सुरुवात होते, मग घ्या ना ऍडजस्ट करून. हे जे साऊथमध्ये नाहीये, कॉम्प्रोमाइज लागू दे किती. तुम्ही त्यांचे आकडे ऐकूनच आपल्याला चक्कर यायला लागते. 400 कोटीत बनला, 200 कोटीत बनला. मराठी चित्रपट हा 1 कोटीत कमीत कमी बनतो. अच्छा, 1 कोटीत. 1 करोड पण लावायला कोणता निर्माता पुढे येतो? बरं, तो येतो, मग तो म्हणतो मला मिळेल का त्याच्यावर 2? कारण कोणी फायद्यासाठीच लावेल ना. बरोबर. मग का त्याला आपण सांगत नाही करा, का खूप मोठं काम आहे, जरी नुकसान झालं तरी चालतं. तो कशाला स्वतःचं नुकसान करून घे. तुम्ही बघा, अशात महिन्याभरात 4-5 मराठी चित्रपट लागून गेले. तुम्हाला नाव तरी माहिती की त्यांची? जो चर्चा असतो त्याची मार्केटिंग झाली, त्याचंच नाव एखाद्याच मार्केटिंग होतं. नाही तर तुम्ही बघा, मार्केटिंग होऊन पण किती लोकांनी पाहिला. काही तर चित्रपटाचे नाव मराठी माणसाला विचारा की गुलकंद नावाचा सिनेमा लागून गेला, मार्केटिंग झालं, पण तुम्ही सर्वसामान्य प्रेक्षकाला रस्त्यात उभं राहून म्हणा की गुलकंद सिनेमा पाहिला का, तो म्हणून कधी, कुठं, कोणत्या भाषेत होता, मोबाईलवर काही दिसला नाही, म्हणजे तो मोबाईलवर साऊथचे पिक्चर पाहिजे. तर अशी अवस्था आहे. सर, आता मराठी हिंदीचा वाद चालू आहे. मराठी चित्रपटात पण जसं तुम्ही आता उल्लेख केला, आपलेच लोक मराठी चित्रपट बघत नाही. मराठी चित्रपटात चांगले विषय येत नाही की मराठी लोकांकडं याच्याकडे कसं बघता की मराठी लोकांना काय आव्हान कराल की मराठी चित्रपट बघायला पाहिजे, नाटक बघायला पाहिजे? जसं तुम्ही नाटकांची आवड निर्माण करण्यासाठी लोकांच्या घरी गेलात, तसं मराठी चित्रपट बघण्यासाठी काय करायला पाहिजे? मराठी माणसांना थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे, किंवा मग घरातल्या चॅनलवर पण लागतात, ते चॅनलवर बघतात पण मराठी माणसं. हा, मालिकाही बघतात. तर मग मराठी चित्रपट बघण्यासाठी आताचे तर चित्रपट, म्हणजे आताचेच कशाला, जर जुने काढले, अगदी दादा कोंडके, अशोक सराफ, जुना काळ, किती दर्जेदार चित्रपट आहे. ते आजही पाहताना, ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा सुद्धा पाहताना चांगलं वाटतं आपल्याला, म्हणजे एक आनंद मिळतो. अगदी एखादी चांगली कलाकृती पाहिल्याचं समाधान मिळतं. म्हणजे थोडं पाहण्याचं धाडस करावं लागेल. तरुण पिढी काय करते, घरातल्या सिनियर मंडळीने जर लावला आणि एखाद्या घरातलं त्यांचं पोरगा किंवा पोरगी आली, काय लावलं हे बदलून टाकतात. ते पुढचं पाहिलंच जात नाही ना. बरोबर. म्हणून त्यांना कळत नाही पुढं दर्जेदार होतं त्याच्यात. हा, काही दर्जाहीन पण असेल तर ते टाळता येते. पण मराठी माणसाने मराठी नाटक, म्हणजे आव्हान नाही व्हावं, विनंतीच आहे, पाहिलं पाहिजे. थिएटरमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊन पाहिले पाहिजे मराठी सिनेमे, मराठी कार्यक्रमाला गेलं पाहिजे. आता आपल्या विद्यापीठात किती संधी आहे, आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या यमजम विद्यापीठामध्ये सुद्धा मुंबईच्या तुलनेने आपण करतोय, तर तरुणांनी यमजम विद्यापीठात येऊन काय शिकायला त्यांना मिळेल आणि त्यांना शिकल्यानंतर काय काय फायदे आहेत हे काय सांगाल? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, किती तरुण विद्यार्थी मुंबईला सेट झाले किंवा आपल्या विद्यापीठात शिकून आज मोठे कलाकार झाले? आमच्या बघा, एमजीएम विद्यापीठामध्ये जवळपास कलेच्या बाबतीत खूपच वातावरण इथे समृद्ध करणारं असं आहे. कारण आमच्याकडे स्कूल ऑफ डिझाईन आहे, म्हणजे फाईन आर्ट आहे, चित्रकला, शिल्पकला, परफॉर्मिंग आर्ट आहे,
म्हणजे त्याच्यामध्ये नाटक आहे, बरोबर. संगीत आहे, कथ्थक शास्त्रीय नृत्य आहे, ओडिसी नृत्य आहे, याच्या डिग्र्या आहेत, फिल्म आर्टची डिग्री आहे, फोटोग्राफीची डिग्री आहे. म्हणजे तुम्हाला दूर जाण्याची गरज नाही, इतकं MGM विद्यापीठामध्ये हे सगळं उपलब्ध आहे. आणि त्या दृष्टिकोनानं ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे. रुक्मिणी सभागृहासारखं अद्ययावत नाट्यगृह आहे. स्कूल ऑफ फिल्म आर्टला चांगले चांगले आधुनिक स्टुडिओ आहेत, अत्यंत उच्च दर्जाचे कॅमेरे आहेत. म्हणजे ते सगळं इथं आहे. बरोबर. आणि इथून जाणारे मुलं विद्यार्थी म्हणाल तर बरेच आहे. आम्ही जेव्हा जुने पण डिप्लोमा कोर्स होता तर आमच्यातले बरेच, म्हणजे बाळू मामाच्या नावानं चांग भलंमध्ये आमचे विद्यार्थी ते कोमल मोरे आहेत, तो एक मणिराज पवार आहे, राजा राणी चिगजोडी त्या मालिकेचा हिरो आहे, तो इथला विद्यार्थी आमचा. आता एक इंद्रायणी नावाची सिरियल चालू आहे, तो आमच्या इथलाच विद्यार्थी आहे, निशांत पवार सध्या चालू आहे. असे बरेच ते आठवतही नाही पण करतायत. निश्चितच ही चर्चा खूप मोठी आहे, न थांबणारी आहे. आणि आपण सरांकडनं जाणून घेतलं की कशा पद्धतीने नाट्यक्षेत्र असेल, चित्रपट असेल किंवा कला क्षेत्रामधलं काय काय त्यांचे योगदान आहे. आणि सरांनी जसं आपल्याला सांगितलं की जागरण आणि गोंधळ मधला फरक अनेकांना माहिती नव्हता, पण आजच्या या गोष्टीमुळे जागरण गोंधळातला फरक कळाला. त्यानंतर सरांमुळे आपल्याला नाट्य क्षेत्रातलं त्यांचं कार्य कळालं, चित्रपट क्षेत्रामधलंही त्यांचं योगदान मोठं आहे. अनेक तरुण नाट्य क्षेत्राकडे येत आहेत, नाट्याकडे कसं बघायचं, चित्रपटाकडे कसं बघायचं याचाही सरांनी उजळता उल्लेख केल्याचं आपल्याला बघून मिळतं. धन्यवाद सर, खरंच खूप अमूल्य वेळ दिला. आणि ही चर्चा न थांबणाऱ्याची निश्चितच एक नवीन चित्रपट आला की आपण निश्चितच आपल्याला भेटायला येणार आहोत. नक्की नक्की. धन्यवाद. थँक्यू.